निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विधान परिषदेत असलेल्या 17 रिक्त जागांची निवडणूक जाहीर केली आहे। आता यात अहिल्यानगरमधील या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार पदाच्या जागेचा समावेश आहे। निवडणूक जाहीर होताच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सुजय विखे पाटलांचंच नाव का चर्चेत येत आहे? आता यामागील राजकारण व समीकरण काय आहे, चला जाणून घेऊयात। सुजय विखे पाटील हे दिवंगत केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत। बाळासाहेब विखे पाटलांच्या तालमीत राजकीय धडे गिरवलेला हा मल्ल याने जिल्ह्यात राजकारणाचे धडे गिरवले, ते काँग्रेसचे युवा नेते म्हणून। मात्र 2019 मध्ये सुजय विखे पाटलांनी जिल्ह्याच्या दक्षिण भागातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं। तत्कालीन आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची होती। मात्र पूर्ववैमनस्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही जागा सुजय विखेंना दिलीच नाही। यामुळे ते भारतीय जनता पक्षात दाखल होत खासदार झाले। 5 वर्षात त्यांनी दक्षिण जिल्ह्यात भरीव विकासाची कामं केली। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला। त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक आमदार व खासदार पदाच्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा होते। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत चक्क संगमनेर मतदारसंघातून त्यांचं नाव चर्चेत येत होतं। राहुरी विधानसभा निवडणुकीतही तोच किस्सा गिरवला गेला आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याच नावाची चर्चा होताना आपल्याला दिसतीये। 2024 मधील लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर सुजय विखे पाटलांनी पक्ष संघटनेकडे अधिक लक्ष दिलेलं आहे। कार्यकर्त्यांची मोठ बांधली, आजोबांकडून शिकलेले राजकीय डाव वापरत त्यांनी भल्याभल्यांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत। लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केलेल्या काहींचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे। प्रत्येक निवडणुकीत सुजय विखेंची राजकीय खेळी दिसून येऊ लागली। यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी भाजपमधील कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे। याच विधान परिषदेत निवडणुकीसाठी मतदार असलेले अनेक जण सुजय विखेंच्या निकटवर्ती मानले जातात। आता भाजपकडे सर्वाधिक मतदार आहेत आणि ही राजकीय गणित पाहता सुजय विखे पाटलांचे नाव चर्चेत आल्याचं बोललं जात आहे।